नमस्कार। आज भारतीय जनता पक्ष पार्टी कार्यालयामध्ये आपण आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय कालच दुपारी 3:30 वाजता आचारसंहिता डिक्लेअर झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने आम्ही इलेक्शनला सामोरे जाणार आहोत। परंतु भारतीय जनता पार्टी आमचे जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ लेवलच्या सर्वांच्या निरोपानुसार आम्ही भारतीय जनता पार्टीचा मेळावा 19 दिनांक 19 आपल्या 10 रोजी सकाळी दुपारी 12 वाजता आचार्य आतेर सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचा मेळावा आयोजित करतो आहे। आणि त्या मेळाव्यामध्ये मुख्यतः विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या धोरणाप्रमाणे प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी, नंतर स्वतः याप्रमाणे पार्टीच्या ध्येय धोरणानुसार मेळावा आयोजित केलेला आहे। आणि त्या मेळाव्याला उपस्थित सर्वच नेते मंडळी आणि आमच्या जिल्ह्यातील काही पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे असतील, गंगाराम दादा आहेत, आमचे भारतीय जनता पार्टी बारामतीचे प्रभारी आदरणीय जालिंदर भाऊ कामटे, आमच्या हवेली तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संदीप बापू हरपळे, आमचे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पंडित दादा मोडक, सासवड शहरचे अध्यक्ष संतोष काका जगताप आणि सर्वच राहुलजी कामटे आमचे हवेलीचे सरचिटणीस, पांडुरंग तात्या रोडे हवेली सरचिटणीस हे उपस्थित आहेत। आणि मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आणि आम्हाला मुख्यतः ह्या इलेक्शनला जे सामोरं जायचं आहे ते सामोरे जात असताना आपल्या सर्वांची मदत तर आम्हाला हवीच आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या ह्या मेळाव्याच्या रूपाने, कारण की सर्व पक्षांचे इथे मेळावे झालेले आहेत, पण भारतीय जनता पार्टीचा मेळावा झालेला नव्हता आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या ताकदीनिशी, पूर्ण ताकदीनिशी आमचा मेळावा आयोजित केलेला आहे। त्या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना ही माहिती देण्यासाठी आम्ही इथं बोलवलेलं आहे। एवढं बोलून मी थांबतो। आपल्याला काय प्रश्न विचारायचे असतील तर आमचे नेते मंडळी इथे सगळे उपस्थित आहेत, आपल्याला सर्व बोलायचं केलं आहे। मेळाव्याला जिल्ह्यातनं कोण कोण येणार आहे? आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आम्ही मुरली अण्णा मोहोळ जे आपले केंद्रीय मंत्री आहेत किंवा आमच्या राज्याचे सरचिटणीस पण आहेत, त्यांची वेळ आयोजित करतोय। कोणीतरी आमचे प्रदेशमधून सुद्धा एखादे मार्गदर्शक येतील, अजून कोणी ठरलेलं नाही आहे, पण त्यानुसार जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे आणि जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे तर उपस्थित राहणारच आहेत, पण वरिष्ठ लेवलचे कोणतरी आम्ही एक्स्ट्रा प्रचारक इथं उपस्थित करणार आहोत। विधानसभेची मागणी केली का? मी काल जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यानुसार म्हणजे जिल्हाध्यक्षांनी सांगितले की तुम्ही मेळावा आयोजित करा। खरं तर जिल्हाध्यक्षांचं असं वासुदेव नानांचं सांगणं आहे की ही जागा आपण पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टीला मागितलेली आहे, त्यामुळं आपण 24 तास सतर्कपणे हे काम करून भारतीय जनता पार्टीला कसा म्हणजे त्याच्याच ॲडव्हान्टेज घेण्यासाठी आम्ही मेळावा आयोजित करतोय। जर ही जागा आम्हाला मिळेल असं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यानुसार आम्ही पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मागितलेली आहे आणि ती आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नक्की तुम्ही कुणाच्या नावाची मागणी करणार? चेहरा टाकला वासुदेव नानांकडं आमच्या तालुक्यातून 5 नावं गेलेली आहेत, त्याप्रमाणे त्यांनी प्रदेशला शिफारस केलेल्या आहेत। त्याप्रमाणे जालिंदर भाऊ कामटे असतील, अशोक भाऊंनी काय मागितलेलं नाही पण अशोक भाऊंच्या नावाची बी शिफारस गेलेली आहे, गंगाराम दादा आहेत, पंडित दादा आहेत, बाबासाहेब जाधवराव आहेत, हे 5 जणांची नावं वरिष्ठ लेवलला गेलेली आहेत। महत्त्वाचं सांगायचं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये मागणी करण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी नेहमी सतत कार्यकर्त्यांचा विचार करणारी पार्टी आहे, त्यामुळं त्यांना जे योग्य वाटेल त्याप्रमाणे मेरिटनुसार भारतीय जनता पार्टीची उमेदवारी ही दिली जाईल अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे। कारण की आपण काल विधान परिषदेचे जे आमदार नियुक्त झाले त्यामध्ये पाहत आहे की
आमच्यामध्ये कोणत्याही कार्यकर्त्याला कधीही संधी मिळू शकते. त्यामुळे त्या पद्धतीने त्या नावांची शिफारस झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीला जागा मिळाल्यास निश्चितच आम्ही हवेलीचे अध्यक्ष इथं संदीप बापू आरपळे आहेत ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील. पण भारतीय जनता पार्टी निश्चितच ताकदीनिशी ही इलेक्शन लढवेल आणि जिंकूनही येईल अशी आम्हाला खात्री आहे. तुम्ही म्हणता की भाजप हा कार्यकर्त्यांचा विचार करतो. लोकसभा निवडणूक जी पार पडली त्यावेळी भाजपने 10 वर्ष तयारी केली होती ऑपरेशन लोटसची. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी विशेष करून संपूर्ण देशाचं लक्ष होतं त्या निवडणुकीत. ऐनवेळी राष्ट्रवादीला जागा गेली. लोकसभेच्या वेळेला असाही सूर होता की भाजप नाराज आहे आणि त्यामुळं युतीचं जे उमेदवार होते सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला असं देखील एक नेरेटिव्ह होतं. आता विधानसभेलाही तुम्ही म्हणताय की भाजप कार्यकर्त्याचा विचार करणार पक्ष ह्या वेळेला जर आणि आता जर बघितलं तर माजी आमदार विजय शिवतारे हे पण इच्छुक आहेत. तिकडं अजितदादांच्या बाजूने दुर्गाड्यांचं पण दिगंबर दुर्गाडे हे पण इच्छुक आहेत. तुमच्याकडे पण 5 जण आहेत. यदा कदाचित जर समजा ही जागा भाजपला नाही मिळाली तर मग पुन्हा एकदा तसंच होणार का की भाजप नाराजच का? विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार का? आम्ही म्हणजे आता दादा बोलल्याप्रमाणे की जर ही जागा आता अजितदादा महायुतीमध्ये आले आणि ही जागा लोकसभेला यांना महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गेली. आम्ही आमचं जे भारतीय जनता पार्टीचं किंवा मागच्या वेळेस महायुतीचं जे मतदान होतं त्यामध्ये निश्चितच वाढ झालेली, घट काय झालेली नाही. पण महायुतीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून त्या विजयाजवळ जाण्याचं सगळं काम केलं. तसंच आत्ता सांगतो की भारतीय जनता पार्टी जे वरिष्ठ लेवलला निर्णय होतील त्यामध्ये महायुतीला ज्या मित्रपक्षाला आमच्या जागा सुटेल त्याचा आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून काम करू. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला म्हणजे सांगायचं आहे की जिल्ह्यामध्ये जी जागा वाटप चालली पुणे जिल्ह्यामध्ये त्यामध्ये ग्रामीणमध्ये 2 मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला एक्स्ट्रा मिळणार आहेत असं आम्हाला वरिष्ठ लेवलवरून सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे भोर विधानसभा ही काही शिवसेना आमचा मित्रपक्ष सोडत नाही. त्यामुळं आम्हाला इथं आशा आहे की जिल्ह्यामध्ये जे ग्रामीणमध्ये मतदारसंघ सुटेल त्यामध्ये पुरंदर निश्चित असू शकतो. त्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीने आमचे तयारीला त्यासाठीच आम्ही मेळावा आयोजित केलेला आहे की आम्ही आमच्या तयारीत कुठेही कमी नाही आहे. काय बरोबर आहे ना की पुढल्या समीकरणात कारण की आमच्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी 160 जागा लढवणार आहे. त्यामुळं हा मतदारसंघ आमचा इथं सुटला तर आम्ही निश्चित ताकदीनिशी लढवणार आहे आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन. तुमचे जे मित्रपक्ष आहे त्यांचा चेहरा ठरला आहे. हो, शिवसेनेचा ठरलेला आहे, राष्ट्रवादीचा ठरलेला आहे. तुमच्यात 5 चेहरे, तुमच्यात अजून चेहरा ठरायचा. आमचा चेहरा म्हणजे कमळ चिन्ह असेल. आमचा चेहरा कमळ चिन्ह असेल. निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण राज्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आणि उद्याच्या काळामध्ये सत्तेमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री याच पद्धतीनं दमदार पावलं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आज संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी चाललेली आहे. पुरंदर तालुक्याचा जर त्याच्यामध्ये विचार केला तर पुरंदर आणि हवेली याच्यामधून आज अनेक विकास कामं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि ती विकास कामं त्याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायची असतील तर केंद्रामध्ये सत्तेत असणारा भारतीय जनता पक्ष व त्याच्यामध्ये लागणारा जो निधी आहे पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी लागणारा निधी असेल, विमानतळासाठी आवश्यक असणारा निधी असेल किंवा त्या ठिकाणी गुंतवणुकीचं पाणी आणायचं मग ते विहीरमधनं आणायचं का विहीरच्या खालून आणायचं त्यासाठी लागणारा निधी असेल किंवा तीर्थक्षेत्र विकास आराखडा ऐतिहासिक स्थळांची जोडणी करण्यासाठी 4 पदरी रस्ते असेल बाकी सुधारणा करण्यासाठी करोडो रुपयाचा लागणारा निधी असेल तर भारतीय जनता पक्षामधून त्या ठिकाणी जाणारा इथला आमदार तो त्या ठिकाणी सक्षमतेनं त्या ठिकाणी केंद्राचा निधी आणू शकतो आणि सामान्य माणसाचं त्या ठिकाणी भलं होऊ शकतो. अनेक वर्षापासून त्या ठिकाणी खडतर परिस्थितीमध्ये आणि अनेक संकटाला तोंड देणारा पुरंदरमधला सामान्य मनुष्य आणि हवेली तालुक्यामध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या रोजीरोटीतनं जो भाग आमच्याकडे आलेला आहे काही त्या ठिकाणी पुणे शहराशी निगडीत त्याच्यामध्ये जे गावं आहेत त्यांचे प्रश्न सोडायचे असेल तर भारतीय जनता पक्षाचाच आमदार
या ठिकाणी निवडून देणं हे निश्चितपणानं लोकांना आवडतं आणि लोकांच्या मनामध्ये ते आहे. भाऊ, तुम्ही आता उल्लेख केला, तुम्ही अनुभवलेलं आहे एक लोकप्रतिनिधित्व चिटवून. तर गुंजवणी, आंतरराष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सोडून तालुक्याच्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये इतर मुद्द्यांवरती लक्ष देणार आहे का भाजप? त्या व्हिजन तुमचं आहे का? कारण ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंतची कोणतीही निवडणूक असली पुरंदर हवेलीची की हे 4 मुद्द्यावरतीच राजकारण फिरतंय. गेली 15 वर्ष झाले पुरंदरचा सर्वसामान्य मतदार हेच मुद्दे ऐकतोय आणि त्याच मुद्द्यावरती राजकारण होते. 4 पैकी कोणतेही मुद्दे आजपर्यंत पूर्णत्वास गेलेच नाही. मग ही पण निवडणूक भाजप त्याच्यावरच लढणार का? कारण तुम्ही आत्ता ऑलरेडी सत्तेत आहात. मग मध्यंतरी जो गुंजवणीचा दौरा झाला त्यामध्ये काही निर्णय झालाच नाही का? निश्चितपणे निलेश, आपला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण गेल्या 15 वर्षापासून काही लोक त्याच्यामध्ये सत्तेत आली, काही लोक त्याच्यामध्ये सत्तेत होती, काही त्याच्यामध्ये आमदार झाले, काही त्या ठिकाणी मंत्री झाले, सगळ्या गोष्टी घडल्या. पण ह्या गोष्टींमधून त्या ठिकाणी आपण सांगितलेल्या गोष्टी ह्या तशाच राहिल्या आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी लोकांना हवा असणारा जो डेव्हलपमेंट विकास आहे, स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींनी त्या ठिकाणी पुढे जाण्याचा, तो झालेला नसल्यामुळं आता प्रत्येक खेडेपाड्या गावातल्या नोकरदार कष्टकरी माणसाचा, पुरंदरमधल्या हवेलीमधल्या त्यांचा तोच विषय एकदा भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी आपण आमदार त्या ठिकाणी करून देऊ, म्हणजे आपले प्रश्न त्या ठिकाणी निश्चितपणे सोडवले जातील. बराच वेळ प्रश्न होत आलेली विषय असा होता आगामी विधानसभा निवडणूक, त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष शनिवारी आचार्याच्या सभागृहामध्ये भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. त्याचा विषय असा आहे, यावेळेस विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला जागा मिळावी हा मूळ हेतू. लोकसभेला ही जागा भारतीय जनता पक्षाची होती, परंतु आपण सगळ्यांनी पाहिलं आहे काही वरिष्ठ पातळीवरती घडामोडी घडल्या आणि घडामोडी घडल्यानंतर पक्ष नेतृत्व निर्णय घेतला. आधी अजिता पवार गटाला ती जागा सोडल्यानंतर पूर्ण भारत लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रचंड असं काम केलं. कुठे निवडणुकीत जय आणि पराजय असतो आणि असं असताना पूर्ण क्षमतेने आम्ही सगळ्यांनीच काम केलं. म्हणून ही हक्काची जागा भारतीय जनताची जागा होती आणि म्हणून जिल्ह्यातील जिल्हा संघटनेने ती पूर्णची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात द्यावी ती आग्रही मागणी केली आणि त्या अनुषंगाने हा मेळावा आम्ही आयोजित करतोय. पुढे पक्ष टिकला पाहिजे, संघटनेने काम करणारे कार्यकर्ते जागून राहिले पाहिजे या हेतूनं हा मेळावा आम्ही घेत आहोत. बाकी सविस्तर केंद्रामध्ये सरकार आहे, राज्य सरकार परत येणार आहे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि कामं प्रचंड केलेली आहे. मोदी साहेबांनी 11 वर्षामध्ये जवळपास 11 वर्ष होते आता, त्यांनी प्रचंड कामं केली. सर्वसामान्य माणसाला केंद्रमंत्री म्हणून कामं केली. या चौधरीमध्ये देवेंद्रच्या नेतृत्वाखाली कामं झाली. देवेंद्र भाऊ असतील, एकनाथ शिंदे असतील, अजिता पवार असतील, हे सगळे नेते मंडळात काम करतात. आधीचा निधी पूर्ण देऊन हा तालुका पूर्ण येता येईल याकरता प्रयत्न होतोय. बाकी जास्त बोलण्यापेक्षा आमची एकच आग्रही मागणी, कोणत्याही परिस्थिती ही जागा भारतीय जनता पक्ष मिळावी आणि तो मेळावा आहे त्या नियोजनाकरता ही मिटिंग आहे. आपण सगळ्यांनी कुठे बाकी जास्त का बोलणार म्हणून तो आम्ही सगळेच कार्यकर्ते आग्रही आहोत. कुठे अनेक वर्ष सगळेच काम करतात आणि काम केल्यानंतर त्यांची आशा असते, अपेक्षा असते, प्रत्येक त्याची इच्छा आहे. मग 4-5 नावं का तर भारतीय जनता पक्ष नेतृत्व ठरवतो मागण्यापेक्षा त्यांना इथं काम कोण करतंय पुन्हा संधी दिली पाहिजे या भूमिकेचा भारतीय जनता पक्ष नेतृत्व निर्णय घेईल आणि नेतृत्व निर्णय घेतल्यानंतर त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये भाजपचे सर्व कार्यकर्ते निवडणुकीचा प्रचार करून त्या विधानात निवडून देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काय काय सांगायचं? हे बघा, 3 महिन्यापूर्वी आमची पुण्यामध्ये एक बैठक झाली होती. त्याला अशोकराव आपण म्हणते, जालेंदर भाऊ ते मी होतो बरोबर. बीटी आमच्या त्यावेळेस आशाताई मुचकेंनी विषय काढला होता. त्यावेळेस आम्ही तिथं आमच्या निरीक्षकांना सांगितलं की आमची इच्छा आहे, पण ते म्हणजे अवघड आहे असं बरोबर ना अशोकराव, चुकलो काय ते अवघड आहे. मग आम्ही जरा पक्षाच्या शिस्तीत, आता मी पूर्वी मनसेत होतो, मी आक्रमक होतो, पण आता भाजपमध्ये कसं आहे सगळं प्रेमाचं, आपुलकीचं, शांततेचं, म्हणून आम्ही जास्त काही त्याच्यात केलं नाही असं ती परिस्थिती.
आणि महायुतीचं ज्याला तिकीट मिळेल त्याचं आम्ही काम करणार प्रामाणिक. समजा आम्हाला मिळालं आम्ही करू, बाहेर मिळालं बाहेर करू. मी जालिंदर भाऊ गेले का, मला जालिंदर भाऊनी विचारलं म्हटलं भाऊ तुम्ही जर खेळणार असेल तर मी खेळणार नाही, तुम्ही नसणार खेळणार तुम्ही खेळणार. माझे वरिष्ठ आहेत भाऊ. पण तुमचा पक्ष आग्रही राहणार का? तुम्ही अजून कसं म्हणताय की कसं हे नाही म्हणून आता मागणी करायची, परत स्थानिक म्हटले मागणी करायची केली, 2-4दा केली. परवा बारामती सिटी रवी आले होते तिथेही मागणी केली आहे. जिथं जिथं पक्षाचे काही कार्यक्रम होतात तिथं आम्ही ती मागणी करत असतो आणि प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला तो हे असतं. पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली, कळणार विजयाचं रूपांतर कसं करणार? काय आडाखे काय नाही, सरळ लोकांमध्ये जायचं. अनेक वर्ष 10 वर्षात मोदी साहेबांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. आम्ही इथे वेगवेगळ्या माध्यमातून सर्वांनी आम्ही कामं केलेली आहेत. लोकांना सांगायचं घटक पक्ष तुम्हाला साथ देणार का? तुमचं आता ते आता जर आम्ही आम्ही आता तुमच्या समोर सांगितलं महायुतीचा कोणताही उमेदवार आला तरी आम्ही काम करणार आहे, तसं त्यांनीही काम करावं. हे ठरवणार कोण आहे? हे आमच्या हातात आहे का? पण महायुतीचंच काम करणार, दुसरं कसं. तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्हाला आत्मविश्वास आहे, सगळे तुम्हाला सहकार्य, सगळ्यांनाच आत्मविश्वास असतो, असं काय नसतं. सर्व सहकार्य करतील आणि आमचं पुढचं केंद्र सगळं तयार आहे. 410 पुढचे सगळ्यात आम्ही भाजप एक कसं आहे शांतमय विचारांचं असं सगळं वेगळं आहे, त्या पद्धतीने आम्ही करतो. आता इथं सांगितलेलं आहे की फोटो लावायचे नाही, व्यक्तिपूजा करायची नाही, असं आम्हाला आमच्या आधीच्या लोकांनी सांगितलं की आम्ही पाळतो. ठीक आहे, शहराध्यक्ष म्हणा हवा. आज या ठिकाणी काल थोड्याच कमी वेळामध्ये सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार परिषदेचं निमंत्रण जे मिळालं तेव्हा ते सगळे पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि नेत्यांच्या माध्यमातून आभार मानतो.